आपल्या हिंदू धर्मामध्ये जन्म, मृत्यू, पुनर्जन्म, अनेक प्रकारच्या 84 योनी आणि त्याचबरोबर श्राद्धाधिक कर्म हे सर्व सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे आपण अनेक प्रकारचे कर्म करत असतो। आता जे आहे की पितृपक्ष चालू आहे आणि अशा या पितृपक्षामध्ये भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून तर अमावस्येपर्यंत जे 15 दिवस असतात, या 15 दिवसामध्ये जेही पितृपक्ष असतो त्या पितृपक्षामध्ये आपण पितरांच्या उद्धारासाठी पितृतर्पण करत असतो, पितृभोज करत असतो। आणि अशा पद्धतीचा पितृभोज आपण जेव्हा करतोय त्यावेळेस त्याचे काय नियम आहेत, काय वापरलं पाहिजे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, पितरांचा उद्धार झालेला आहे की नाही हे आपण कशा पद्धतीने जाणून घेणार। तर असे अनेक प्रश्न काल परवा जी काही गरुड पुराणाची कथा झाली आणि ती टाकल्यानंतर 2-4 मला फोन आलेले आहेत आणि त्यामध्ये जेही त्यांनी प्रश्न विचारले त्याचा अजून बारीक विस्तार कसा करता येईल त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहे। तर काहींनी असा प्रश्न विचारला की पितृ अतृप्त आहे हे कसं ओळखायचं, किंवा पितरांचा त्रास आपल्याला आहे हे कसं ओळखायचं। तर ज्यांच्या घरामध्ये कितीही कमावलं तरीही पैसा टिकत नसेल, घरामध्ये नेहमी वादविवाद होत असतील, घरामध्ये प्रगती होत नसेल, मुलं अजिबात आईवडिलांचं ऐकत नसतील, किंवा मन अस्थिर राहत असेल, अशांतता त्या ठिकाणी घरामध्ये वाटत असेल, किंवा जेवणामध्ये रोजच्या जेवणामध्ये केस कशाही पद्धतीने का असेना बाहेर कुठेही जेवायला गेले, हॉटेलमध्ये जेवायला गेले, घरी जेवत असतानाही केस येणे, हे जे काही लक्षणं आहेत हे पितृदोष असल्याचे लक्षणं सांगितलेले आहेत। तर पितृदोष आहे हे कशावरून ओळखायचं आहे, याचे ते लक्षणं आहेत। आणि हा पितृदोष का लागतो, तर एखादा व्यक्ती ज्याचा अकाली मृत्यू झालेला असेल, ॲक्सिडेंटने मृत्यू झालेला असेल, किंवा शस्त्रास्त्राने घात कोणी करून त्याचा मृत्यू झालेला असेल, किंवा बालवयामध्ये मृत्यू झालेला असेल आणि मृत्यू झाल्यानंतरही त्यांची कोणती अपेक्षा शिल्लक राहिलेली असेल, तर अशा पद्धतीची घटना घडल्यानंतर जे मरणोपरांतही त्यांच्या अतृप्त अवस्थेमुळे ते पुन्हा पुन्हा ज्या घरामध्ये ते राहत होते तिकडे त्यांचं मन ओढलं जातं आणि त्या ठिकाणी ते येत असतात आणि घरातल्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात। आता ज्यांच्यावर खूप प्रेम असतं, मृत्यूपर्यंत ते लोक घरच्यांनाच का त्रास देतात, फार महत्त्वाचा विषय आहे। ज्यांच्यावर खूप प्रेम होतं त्यांनाच घरातल्याच लोकांना मृतक व्यक्ती मेल्यानंतर त्रास देतो, ही घटना का घडते। तर त्याचं कारण असं आहे की मृतक व्यक्ती जे वारलेले आहेत त्यांनी काबाड कष्ट केल्यानंतर जे घर बांधलेलं असेल, भरपूर संपत्ती कमावलेली असेल, घरातल्या सगळ्यांना सुख समाधानी राहण्यासाठी जेही काही केलेलं असेल, तर मृत्यूपर्यंत त्यांना आपल्याकडून एकच अपेक्षा असते, ती म्हणजे अन्न आणि जल, या दोनच गोष्टींची अपेक्षा असते। कारण देवाने अशी कोणतीही व्यवस्था केलेली नाही की या ठिकाणून आपण धनवरती नेऊ शकतो, पैसावरती नेऊ शकतो, अशी कोणत्याही प्रकारची व्यवस्था केलेली नाही। म्हणून मृतक व्यक्तीला फक्त दोनच गोष्टींची आवश्यकता असते, एक अन्न आणि जल। त्यांची एकच अपेक्षा असते की ज्यांच्यासाठी मी जगलो किंवा जगले त्यांनी मला मेल्यानंतर कमीत कमी अन्न आणि जल तरी अर्पण केलं पाहिजे। म्हणून जर ते अन्न आणि जल आपण अर्पण केलं नाही किंवा त्या व्यक्तीची इच्छा अपूर्ण राहिली असेल तर ती व्यक्ती पुन्हा पुन्हा स्वप्नामध्ये येते, किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ती स्वप्नात दिसते, किंवा स्वप्नात येऊन काहीतरी आपल्याकडून मागते। अशी घटना अनेकांच्या जीवनामध्ये घडत असते, ज्याचं वर्णन गरुड पुराणामध्ये आलेले आहे आणि वायू पुराणाचाही मी या ठिकाणी आधार घेतलेला आहे। तर अशा वेळेस आपण पितृतर्पण करतो या पितृपक्षामध्ये, तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे। तर म्हणतात की जे जर कोणी असं म्हणत असेल की आमच्या घरातल्या व्यक्तींची कोणतीही इच्छा शिल्लक राहिलेली नाही, ते आधीच तृप्त झालेले होते, त्यांचा मृत्यू आनंदाने झालेला आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला श्राद्धाधिक कर्म करायची गरज नाही, असं जर कोणी म्हणत असेल, कारण तसा प्रश्न विचारला गेलेला होता, तर असं जर कोणी म्हणत असेल तर ते जरी मुक्त झालेले असतील, एखादा पुण्यवान व्यक्ती वारल्यानंतर तो जर मुक्त झालेला असेल तर मग तर्पण करायचं, पिंडदान करण्याची काही गरज नाही असं आपल्याला वाटतं। आपल्या घरामध्ये सुख शांतता आहे, मग आपल्याला या गोष्टी करायची काहीही गरज नाही असं जर कुणाला वाटत असेल तर तो विचार आहे तो मनातून काढून टाका। कारण सगळेच जण आपल्या पिढीतले मुक्त झालेले आहेत असं नाही। आणि पितृपक्षामध्ये आपण ज्या पितरांना भोजन घालतोय ते फक्त आई वडीलच भोजन करतायत असं नाही। आपले काका काकू असतील, आपले मामा मामी असतील,
आपले आजी आजोबा असतील, आईवडिलांकडची पिढी असेल, आईकडची पिढी असेल, वडिलांकडची पिढी असेल, त्याच्यामध्ये जर कोणी वारलेलं असेल तर तेही आपल्याकडे भोजन करण्यासाठी येत असतात. म्हणजे ते सुद्धा पितर आहेत. म्हणजे सगळेच मुक्त झालेले आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून त्यांच्या सगळ्यांच्या उद्धारासाठी या ठिकाणी ही क्रिया केली जाते, पितृतर्पण केलं जातं. आणि जर पितर स्वर्गात गेलेले असतील, त्यांचा उद्धार झालेला असेल, तर आपण पितृतर्पण ज्यांचा उद्धार झालेला नाही त्यांच्यासाठी ते मानलं जातं. पण काही जर नरकात गेलेले असतील पापकर्म केल्यानंतर, जीवनभर पापकर्म केले आणि ते जर नरकात गेलेले असतील, तर ते नरकात गेल्यानंतर त्यांच्या मुलांनी जर काही पुण्यकर्म केले आणि अशा प्रकारचे पिंडदानाचे कार्य वगैरे केले, तर ते नरकात गेलेले पितर हे स्वर्गात येऊन पडत असतात. त्यांचं स्थान हे बदलून जात असतं, नरकातून ते स्वर्गामध्ये जात असतात. आणि जर स्वर्गामध्येही असतील आणि घरातल्या मुलांनी नातवंडांनी पुण्यकर्म केलं, घरगुती जर भागवत कथा असेल, शिवपुराण असेल, देवी भागवत असेल, याचं जर वाचन केलं किंवा याची जर घरगुती जर कथा केली, तर त्याच्याने काय होतं आहे की कथा करणार हे ऐकल्याबरोबर, हे माहीत पडल्याबरोबर ते पितर स्वर्गात जरी असले तरी त्या ठिकाणी नाचायला लागतात. त्यांना आनंद होतो आणि ते अतिशय आनंदाने खुश होत आहेत आणि ते विचार करतायत की कधीही कथा सुरू होईल. आणि जेव्हा कथा सुरू होते, त्यांच्या प्रित्यर्थ ज्यावेळेस कथा ठेवली जाते, त्यावेळेस ते आपल्या मुलांच्या, आपल्या नातवंडांच्या कर्णरंध्रामध्ये सूक्ष्म रूपाने येऊन बसत असतात आणि संपूर्ण कथा ही श्रवण करत असतात. आणि कथा झाल्यानंतर त्यांचा उद्धार होत असतो. म्हणजे हा सुद्धा पितरांच्या उद्धाराचा एक अतिशय दिव्य असा मार्ग त्या ठिकाणी ग्रंथांमध्ये सांगितलेला आहे, पुराणांमध्ये सांगितलेला आहे. त्याच्यानंतर मृतात्म्यांना तृप्त करण्यासाठी वर्षात किती वेळेस त्यांना पितृभोज दिला पाहिजे, तर वर्षभरामध्ये पितरांना मुक्त करण्यासाठी आणि पितरांना भोजन देण्याची जी वेळ आहे ती वर्षभर दिली जात नाही. वर्षभर त्यांना अन्न दिलं जात नाही. तर 3च वेळेस ते पृथ्वीवर येत असतात आणि आपल्या घरामध्ये येऊन अन्नाची अपेक्षा करत असतात, जलाची अपेक्षा करत असतात. ते 3 वेळ कोणत्या आहेत, तर पहिली आहे अक्षयतृतीयेच्या दिवशी ते पृथ्वीवर येत असतात आणि त्यांना अन्न आणि जलाची अपेक्षा असते. म्हणून अक्षयतृतीयेच्या दिवशीसुद्धा पितृभोज करायचा आहे. हवन करून गौरीवर 5 घास टाकायचे आहेत आणि पितरांनो जेही कोणी असतील त्यांनी मातृकडचेही पितर आणि पितृकडचेही पितरांनी येऊन तुम्ही भोजन करा असं म्हणून ते 5 घास टाकायचे असतात दक्षिणेकडे मुख करून. त्याच्यानंतर दुसरं आहे की पितर जेवायला येतात, ते म्हणजे ज्या दिवसाला व्यक्ती वारलेली असेल त्या तिथीला वार्षिक वर्षश्राद्ध, द्वितीय वर्षश्राद्ध, तृतीय वर्षश्राद्ध असं करत असताना, म्हणजे वर्षाच्या ज्या तिथीला त्यांचा मृत्यू झालेला आहे त्या तिथीला त्यांच्या नावाने पात्र टाकायचं आहे किंवा पितृभोज करायचा आहे. त्याच्यानंतर पितृपक्षामध्ये जी तिथी निघलेली असेल मृतकांची, त्या तिथीला पितृपक्षामध्ये त्यांना भोजन द्यायचं आहे, पितृतर्पण करायचं आहे आणि पितृभोज द्यायचा आहे. असं 3 वेळेस ते पृथ्वीवर येत असतात आणि 3 वेळेस त्यांना पितृभोज द्यायचा आहे, म्हणजे त्यांना भोजन द्यायचं आहे. मग तुम्ही ब्राह्मण देवतांनाही घरी बोलवून जेवायला देऊ शकतात. आणि त्याच्यानंतर जर आप्तेष्ट असतील, आपले नातेवाईक असतील, तर त्यांच्याही पैकी कुणालाही आपण भोजनासाठी बोलवू शकतात. त्याच्यानंतर पुढचं पितृभोज जे आहे त्याचा टाईम काय आहे, तर पितर हे पृथ्वी तलावर सूर्य मध्यान्नाच्या वेळेस जेव्हा डोक्यावर येतो त्याच्या 1-2 घटिकाच्या आतच ते या पृथ्वीवर भोजनासाठी येत असतात. म्हणजे साधारणतः 12 ते 2च्या आत आपण पितृभोजन हे दिलंच पाहिजे. हा त्यांचा कालावधी आहे. आपण कोणत्याही वेळेस 12च्या आत किंवा संध्याकाळी 4-5 वाजता आम्ही पितृजेवण घालणार आहे असं चालत नाही. तर याचाही वेळ हा या ठिकाणी निश्चित केलेला आहे. पुढे भोजनामध्ये काय असलं पाहिजे याचंही वर्णन मी आपल्या कथासार चॅनलवरच्या व्हिडिओमध्ये गरुड पुराणामध्ये जे आहे त्याचं विस्तृत वर्णन केलेलं आहे. तर या भोजनामध्ये 5 प्रकारचे पदार्थ असले पाहिजे. कोणते, तर आंबट, गोड, तुरट, खारट आणि त्याच्यानंतर तिखट असे 5ही प्रकारचे पदार्थ असले पाहिजे. गोडमध्ये जे आहे आपण खीर बनवतो आहे, आंबटमध्ये कढी बनवतो आहे, त्याच्यानंतर आमटी तिखटमध्ये बनवतो आहे. म्हणजे हे सगळे पदार्थ असले पाहिजे. तर हे 5 प्रकारचे जे पदार्थ आहे हे का पाहिजे, कारण त्यांचा जो वेगवेगळा सुगंध आहे,
पितृ हे भोजन करत नसतात. हे जेव्हा आपण गोवरीवर हवन बनवतो आणि त्याच्यावर घास टाकतो तर त्याच्यातून जो सुगंध बाहेर पडतो, जो धूर बाहेर पडतो, ते सेवन करत असतात. म्हणून 5 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे हे पदार्थ, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ असलाच पाहिजे ते म्हणजे उडदाच्या डाळीचे वडे जे आहेत ते असलेच पाहिजे. ते एक प्रकारे उडदाच्या डाळीचे वडे एक प्रकारचा आहार, म्हणजे ज्याला बली असं म्हणतात, त्या पद्धतीने हे वडे त्या ठिकाणी त्यांना अर्पण केले जातात. या भोजनामध्ये मांसाहार कधीही दिला जात नाही. जर मांसाहार दिला गेला, जर कोणी म्हणत असेल की आमच्या घरच्यांना मांसाहार पसंत होता म्हणून त्यांच्या भोजनासाठी आम्ही ते करणार, अजिबात चालत नाही. मांसाहार जर दिला तर उद्धार झालेले पितरसुद्धा नरकामध्ये जातात, त्यांना अनंत यातना सहन कराव्या लागतात किंवा त्यांना राक्षस किंवा पिशाची योनी प्राप्त होते, अशा पद्धतीचं वर्णन आलेलं आहे. म्हणून मांसाहार हे अजिबात चालत नाही. त्याच्यानंतर पितरांना तर्पणामध्ये जे आहे काळे तीळ जास्त वापरले जातात, उडदाची डाळ वापरली जाते. कारण रामकथेमध्ये जे आहे रामप्रभूंनी जेव्हा वडिलांचं श्राद्ध केलं, पितृतर्पण केलं, त्यावेळेस उडदाची डाळ अर्पण केल्यानंतर हे पितृतर्पण केलेलं आहे. म्हणून उडदाची डाळ ही विशेष महत्त्वाची, म्हणजे त्याही कालावधीपासून हे श्राद्धाची प्रक्रिया आपल्या पूर्वापार पद्धतीपासून चालू आहे. आत्ताच आपण हे पद्धती लावलेल्या आहेत असं नाही. म्हणून जे ज्येष्ठ करतात तेच आपण कनिष्ठही करतोय आणि आपल्या संस्कृतीमध्ये हे मान्य आहे. त्याच्यानंतर पुढचं की जे पितृ आहेत ते त्यांच्यासाठी किती पात्र टाकायचे असतात, किती ठिकाणी त्यांना भाग द्यायचा असतो. तर पितरांसाठी मुख्य 3 भाग काढायचे असतात. एक भाग जो असतो तो पितरांसाठी वेगळा काढायचा असतो, तो छतावर कावळ्यांसाठी ठेवला जातो. एक भाग पितर जेवायला बसल्यानंतर त्यांना भोजन म्हणून दिला जातो, आणि एक भाग जो आहे तो 3रा भाग आपण एकत्र पदार्थ केल्यानंतर हवनामध्ये ते 5 घास त्या ठिकाणी टाकतो. त्याच्यानंतर काही ठिकाणी 5 घास टाकायचे 5 प्रकारचे पात्र बनवायचे सांगितलेले आहे. त्याच्यापैकी एक कावळ्याला, एक कुत्र्याला, एक गाईला, एक पितरांना आणि एक हवनामध्ये टाकण्याचा भाग, असे 5 भाग काढण्याचे काही ठिकाणी वर्णन आलेले आहेत. त्याच्यानंतर पितृतर्पण कसं करायचं आहे, जल कसं अर्पण करायचं आहे. तांब्याचा जर तांब्या घेतला तर त्याच्यामध्ये आपण पाणी, फूल, चंदन आणि त्याचबरोबर दुर्वा, काळे तीळ हे टाकून आपण सूर्याला ते अर्घ्य जे आहे ते अर्पण करायचे. हे जर आपण 15 दिवस पितृपक्षामध्ये अर्पण केलं, आणि अर्पण करत असताना पितृपक्षामध्ये 15 दिवस ओम गृहिणी सूर्याय नमः, ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करून सूर्याला हे जल अर्पण करायचं आहे. आणि जर आपण पितरांच्या श्राद्धाच्या दिवशी जर हे जल अर्पण करत असणार तर आपण पितरम तर्पयामी अशा प्रकारच्या मंत्राचा जप करून अंगठ्याने जल सोडून ते पितरांना तर्पण म्हणजे जल समर्पित करायचं आहे. त्याच्यानंतर पितृ मुक्त होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेल्या आहे. त्याच्यामध्ये काही ठिकाणी असं वर्णन आलेलं आहे की नांदी श्राद्ध सांगितलेलं आहे, त्रिपिंडी श्राद्ध सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर नागबली सांगितलेलं आहे, नारायण बली सांगितलेलं आहे, त्याचबरोबर पितृयाग सांगितलेला आहे. पितरांच्या उद्धारासाठी हे वेगवेगळे उपाय सांगितलेले आहेत. हे उपाय करण्यासाठी विशिष्ट स्थानसुद्धा सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये पितृगया म्हणजे गया हे एक स्थान सांगितलेलं आहे, हरिद्वार आणि त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जाऊन आपण पिंडदान आणि श्राद्धाधिक कर्म करतो. परंतु ते श्राद्धाधिक कर्म नारायण बली, नागबली ही कर्म करून आल्यानंतर आपण श्राद्धाधिक म्हणजे पितृ बसवायचे की नाही असा प्रश्न एकाने विचारलेला आहे. तर ते केल्यानंतर हे का करतोय आपण, त्रिपिंडी श्राद्ध असेल किंवा नारायण बली असेल, नागबली असेल, हे पितरांच्या सद्गतीसाठी ही क्रिया केली जाते. आणि पितरांच्या सद्गतीसाठी ह्या ठिकाणी जाऊन आपण ती क्रिया करतो. पण तरीही त्या पितरांना श्राद्ध घातलेच पाहिजे, ते क्रिया करून आल्यानंतरही. त्याच्यानंतर जर कुणाची धनसंपत्ती आपल्याला प्राप्त झालेली असेल, म्हणजे ज्यांना मूलबाळ झालं नाही आणि त्यांची जर धनसंपत्ती आपल्याला प्राप्त झालेली असेल तर, आणि ते जर वारले असतील व्यक्ती, तर त्यांच्याही नावाने तुम्हाला पितृ बसवावे लागतील, कारण त्यांची संपत्ती आपण आपल्या जीवनामध्ये वापरत असतो. त्याच्यानंतर जर एखाद्या घरामध्ये मुली असतील आणि त्यांना मुलगा नसेल, आईवडील वारलेले असतील, तर मुलगीसुद्धा पितरांचं श्राद्ध करू शकते.
मुलगाच आईवडिलांचं श्राद्ध करतो असं नाही, तर मुलगीसुद्धा आपल्या आईवडिलांच्या श्राद्धासाठी तर्पण पिंडदान या क्रिया करू शकते, याची शास्त्रामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढे असं वर्णन आलेलं आहे की जर एक प्रश्न असा विचारलेला होता की विभक्त कुटुंब असतील, म्हणजे 3 भाऊ असतील किंवा 4 भाऊ असतील, तर त्याच्यापैकी असं म्हणतात की मोठ्याच भावाच्या घरी ते पित्र बसवतात, त्याच्यामुळे लहान भावांनी पित्र बसवायचे की नाही असा अनेकांना प्रश्न पडतो. तर त्याच्यामध्ये आपण वेगळे झाल्यानंतर संपत्ती वाटून घेतो, त्याच्यानंतर आपण वेगळे झाल्यानंतर देवाचे टाकसुद्धा आपापल्या घरामध्ये आपापले बनवून घेतो. आपण दैविक जेही काही आपल्या कुलदैवत असेल, कुलाचार असेल, ते सुद्धा आपण वेगवेगळे करतो. मग पितृंचं श्राद्धसुद्धा आपल्याला वेगवेगळं करावं लागतं. फक्त मोठ्यांनीच केलं पाहिजे असं नाही, तर प्रत्येकाच्या घरी जर वेगवेगळे विभक्त कुटुंब झालेले असतील, तर जितकेही भाऊ असतील तर त्यांच्या प्रत्येकाच्या घरी आपण पितृभोज किंवा पितृतर्पण ही क्रिया केली पाहिजे. ह्या क्रियेने पित्र हे सगळ्यांच्या घरी भोजनासाठी सूक्ष्म रूपाने जात असतात असं सांगण्यात आलेलं आहे. तर या पितरांचा जर खूप त्रास होत असेल तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे याचे उपाय तर या ठिकाणी मी सांगितले की आपण नारायण बली, नागबली, त्रिपिंडी हे तर आपण करूच शकतो, परंतु त्याच्याचबरोबर आपण कथाकीर्तनांचंही आयोजन करू शकतो. आणि त्याच्यानंतर आपण जे काही घरगुती छोटे छोटे उपाय आहेत तेही ग्रंथांमध्ये सांगितलेले आहेत. तर मासे जे आहेत नदीतले त्यांनाही जर आपण भात टाकला किंवा बिस्किटचे तुकडे टाकले किंवा आपण कणिक घेऊन त्याचे गोळे जर टाकले तर त्याच्यानेही पितर तृप्त होतात असं ग्रंथांमध्ये वर्णन आलेलं आहे. त्याच्यानंतर लाल मुंग्या असतील त्यांना गूळ किंवा साखर जर टाकली तरीसुद्धा पितरांना ती प्राप्त होत असते. त्याच्यानंतर विष्णू सहस्त्रनामाचा पाठ जर आपल्याला शक्य होईल तर आपण 15 दिवसांमध्ये विष्णू सहस्त्रनाम, हनुमान चालीसा, त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्राचा जप, आणि ते जर शक्य झालं नाही किंवा हेही आपल्याला शक्य झालं तर त्याच्यासोबत आपण नवग्रह स्तोत्राचंही वाचन करायचं आहे. त्याच्यानंतर पिंपळाला जर आपल्याला शक्य होईल तर आपण दिवा लावायचा आहे. त्याच्यानंतर नदी किनारी जर आपण गाईच्या तुपाचा जर दिवा लावला 15 दिवस, त्याच्यानेही पितरांचा त्रास हा कमी होत असतो. घरामधले जेही काही वेगवेगळ्या घटना घडू नये ज्या घडत आहेत त्याचाही त्रास त्या ठिकाणी पितरांचा त्रास कमी होत असतो. त्याच्यानंतर कावळ्यालाही जर आपण छतावर भात टाकला किंवा गरिबांनाही दानधर्म केला, दानधर्माचा जर विचार केला तर याच्यावर फार मोठं वर्णन गरुड पुराणामध्ये आलेलं आहे की एखादा व्यक्ती वारल्यानंतर जी वैतरणी नदी आहे त्या वैतरणी नदीमध्ये ज्या गाईच्या शेपटाला हात लावून आत्मा पुढे जात असतो, जर गौदान केलं ब्राह्मण देवतांना म्हणा किंवा एखाद्या पवित्र स्थानावर, तर गौदान केल्यामुळे ते पितर त्या सहज ती वैतरणी नदी पार करून जाऊ शकतात वगैरे याचं खूप विस्तृत आणि सुंदर वर्णन आलेलं आहे. गरुड पुराणसुद्धा आपण याच्यासाठी वाचून ते ज्ञान आपण घरगुती प्राप्त करू शकतात. आणि त्याच्यानंतर एक फार महत्त्वाचा विषय म्हणजे एखादी व्यक्ती पंचक असताना जर त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असेल, पंचक केव्हा असतं आपण कॅलेंडरमध्येही बघू शकतात, जे पारमार्थिक कॅलेंडर ज्याला म्हणता येईल, कारण काही कॅलेंडर LICचे असतात, काही शाळांचे असतात, वेगवेगळ्या प्रकारचे कॅलेंडर आपल्या घरी येत असतात. तर त्याच्यापैकी जे विशेष माहिती सांगणारे कॅलेंडर असतात तर त्याच्यामध्ये पंचक लिहिलेलं असतं. तर हे पंचकामध्ये जर कोणाचा मृत्यू झालेला असेल तर पंचकसुद्धा 3 प्रकारचे आहे. गाव पंचक, घर पंचक आणि त्याच्यानंतर नातेवाईकांमधलं पंचक असतं. तर गाव पंचक असं असतं की पंचकामध्ये एखादी व्यक्ती वारली तर असं म्हटलं जातं की गावातले 5 जण अजून जातात, 4 जण अजून मृत पावतात. घर पंचक असेल तर वर्षभरामध्ये 2-3 वर्षामध्ये घरातले 5 जणांचा मृत्यू होत असतो, म्हणजे मृतक व्यक्ती आणि त्याच्यासोबत अजून 4. आणि नातेवाईकांचं पंचक असेल तर नात्यामधले 4 जणांचा मृत्यू होत असतो असं पंचकामध्ये मानलं जातं. आपणही ज्येष्ठांच्या मुखातून ही गोष्ट कधी ना कधी ऐकलेली असेल. तर पंचकामध्ये जर कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे किंवा या घडणाऱ्या घटनांपासून वाचण्यासाठी काय केलं पाहिजे, तर अनेक जणांना ही गोष्ट माहिती असेल, परंतु ज्यांना माहीत नसेल त्यांनी ही गोष्ट जाणून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. जर पंचकामध्ये कोणाचा मृत्यू झालेला असेल तर मृतक व्यक्ती पंचक जोपर्यंत जात नाही, पंचकाचा कालावधी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला जाळायचं नाही, अंतिम संस्कार त्या व्यक्तीचे करायचे नाहीत. त्याच्यानंतर ती व्यक्ती पंचकात वारलेली आहे हे समजल्यानंतर घरामध्ये कणिकाची 4 गोळे बनवायचे आहेत आणि ते उभे गोळे बनवल्यानंतर हळद टाकून ते गोळे बनवायचे.
ते म्हणजे 4 माणसं त्याला समजलं जातं आणि ते मृतक व्यक्तीच्या बाजूला ते 4 म्हणजे ते मनुष्य आहेत अशा पद्धतीने म्हणून त्यांना ठेवायचे आणि ते मृतक व्यक्तीच्या सोबतच जाळायचे आहेत. म्हणजे जर ही क्रिया केली तर ती व्यक्तीबरोबर अजून कोणाचाही नंतर मृत्यू होत नाही. जे गाव पंचक, घर पंचक, नातेवाईक पंचक आहे तो कोणाचाही मृत्यू होत नाही असं समजलं जातं. त्याच्यानंतर पंचक विधीचे हे 4 पुतळे बनवल्यानंतरचा हा उपाय आहे. त्याच्यानंतर पंचक शांती कशी करायची आहे तर पंचक शांती ही तिळाने, स्वर्ण, चांदी, दानाने करायची असते. त्याच्यानंतर धृत म्हणजे तुपाने भरलेला काशाचा लोटा घेऊन, तुपाने भरलेला काशाचा लोटा घेऊन जर दान केला तर त्याच्यानेही पंचक शांती होत असते. ती व्यक्ती आनंदाने तिच्या पुढच्या मार्गाला पुढे जाऊ शकते. त्याच्यानंतर पंचक असेल, एखादी व्यक्ती वारली असेल, आपण काही ठिकाणी 3ऱ्या दिवशी अस्थी वेचण्यासाठी जात असतात, त्याला अस्थी संचयन म्हणतात. किंवा वारलेल्याच्या ती व्यक्ती अग्निसंस्कार केल्यानंतरच्या 2ऱ्या दिवशी पहाटेला त्या ठिकाणी अस्थी घेण्यासाठी जात असतात. म्हणजे ज्या ज्या ठिकाणची वेगवेगळी पद्धत असेल तर हे अस्थी संचय पंचकाच्या दिवशीही करत नसतात. पंचकाचा कालावधी गेल्यानंतरच अस्थी संचय केला जातो. त्याच्यानंतर सोमवारच्या दिवशीही अस्थी संचय केला जात नाही. त्याच्यानंतर जो अग्नी देतोय म्हणजे मृतक व्यक्तीला ज्यानेही अग्नी दिलेली आहे, अग्नी ज्याला म्हणतात की मृतक व्यक्तीला ज्यांनी अग्नी दिलेली असेल, मुखाग्नी दिलेली असेल, मुखाग्नी ज्याला म्हणतात, तर त्याच व्यक्तीच्या हाताने अस्थी संचय केला पाहिजे असं शास्त्रामध्ये प्रघात आहे. म्हणून पंचक झाल्यानंतर त्यांच्या उद्धारासाठीही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर पंचकाचे हे नियमसुद्धा पाळायचे आहे आणि हे नियमांचं जर पालन केलं तर पंचक व्यक्तीपासून जेही काही पुढे वाईट घटना घडणार आहेत तिथीनुसार, नक्षत्रामुळे, तर त्याही घटना घडत नसतात. म्हणून आपण अशाच प्रकारचे जर वेगवेगळे काही ज्ञान असेल, ग्रंथांमध्ये खूप मोठमोठे ग्रंथ वेदव्यासजी महाराजांनी लिहिलेले आहेत आणि त्याचा सूक्ष्म रूपाने जर अभ्यास केला तर आपल्याला या वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी ऐकायला मिळत असतात. आणि कथा कीर्तनांमध्येही अशाच पद्धतीचे सूक्ष्म गोष्टी सांगण्याचाही मी प्रयत्न करत असते. म्हणून आपण कथासार आणि कीर्तन साधना या चॅनलवर आपण अशा गोष्टींचं ज्ञान शक्य होईल तितकं प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. रामकृष्ण हरी.